नमस्कार. नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्षा, सेलिब्रिटी अँकर आणि तावटी मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली. तर आपण दररोज एका कर्तृत्ववान महिलांना भेटत आहोत. तर आज 4 मार्च आजच्या या आपण कर्तृत्ववान महिलेला भेटणार आहे. ती महिला एक अशी आगळीवेगळी महिला आहे जी आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपल्या जगण्यासोबत हास्यासाठी सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. तर असंच आपल्या सर्वांना हसत ठेवण्याचं कार्य ते करत आहेत. तर आज आपण भेटूया हास्य क्लबच्या हास्ययोग ही पुस्तिका प्रकाशित केलेल्या लाफ्टर योगा अँबॅसेडर, सांगली जिल्हा हास्ययोग समिती प्रेसिडेंट जया जोशी मॅडम यांना भेटणार आहोत. नमस्कार जया मॅम. नमस्कार मॅडम, आपण हास्य सुखी जीवनाची गुरुकिल्ली ही पुस्तिका आपण प्रकाशित केलेला आहे. तर ही पुस्तिका प्रकाशित करण्यामागचे काहीतरी उद्देश असणार आहे तुमचा? नक्कीच गेली अनेक वर्ष ह्या विषयामध्ये मी काम करीत आहे. निरनिराळ्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बरेचसे हास्य क्लब काढलेले आहेत. अगदी आपण कवठे मंकाळपर्यंत हास्य क्लब काढलेले आहेत. जवळजवळ 25पेक्षा जास्त, 28 जवळजवळ आता हास्य क्लब झालेले आहेत. आणि त्या हास्य क्लबमधून खूप सारे व्यायाम प्रकार, हास्य, प्राणायाम, योगा या अनेक गोष्टी सुरू असतात आणि त्याचा लाभ अनेक महिला आणि पुरुष सगळेजण घेत आहेत. तर ह्याचं खूप सखोल असं ज्ञान आहे. आणि ह्याचे जे जनक आहेत डॉक्टर मदन कटारिया यांनी आत्तापर्यंतची जी सगळी पुस्तकं काढलेली आहेत ती त्यांची इंग्लिशमधून आहेत. आणि सर्वसाधारण महिलांना म्हणा किंवा सगळ्यांनाच अगदी ते इंग्लिशमधलं ज्ञान इतकं डिटेल त्यांच्यापर्यंत कळत नाही, त्यांना पोचत नाही. तर आपोआपच आपल्या भाषेमधून ते ज्ञान जर आपल्याला मिळालं तर ते लोक जास्तीत जास्त वाचतील आणि त्याप्रमाणे हास्य करून त्यांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल. ह्या एका उद्देशानं मी ही पुस्तक काढायचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. तर म्हणजे तुमच्यामध्ये असलेले हास्याचे गुण समाजापर्यंत अगदी त्यांच्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी तुम्ही या हास्य जीवनाची गुरुकिल्ली ही पुस्तिका प्रकाशित केलेला आहात. खरंच हा तुमचा उद्देश खूपच छान होता. तर हास्य क्लबचे सुद्धा तुम्ही मॅनेजमेंट करता. तर हे तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी आयोजित करता आणि कसं हँडल करता हे सगळं? म्हणजे ह्याचे आता 2 प्रकार आहेत. काही ठिकाणी जाऊन हास्याचे कार्यक्रम करते मी, की तो त्या दिवशी पुरता असतो. काय शिकतील ते त्यातून शिकतील. आणि जे हास्य क्लब जे आहेत हे डेली कुठल्या ना कुठल्या ग्राउंडवर, बागेमध्ये किंवा अपार्टमेंटच्या जिथं कुठं जागा असतील तिथं हे सुरू असतात. काही ठिकाणी रविवारी सुट्टी असते, काही ठिकाणी तर ती पण नसते. आणि ही जी हास्य आहेत ही उगाचच हसायचं आहे असं नाही आहे. तर त्यातून कुठल्या ना कुठल्या तुम्हाला अवयवाचा व्यायाम होतो, प्राणायाम तुमचा केला जातो आणि एक खूप सारी एनर्जी तुम्हाला त्यातनं मिळते. आणि आपोआपच आनंदी वृत्ती, म्हणजे रोज एखादा जर गोष्ट आपण केली तर ती आपोआप आपला स्वभाव बनून जातो. म्हणजे लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही, पण तुम्ही कुठलीही गोष्टी, मग व्यसन सुद्धा का लागतं तर ते सतत करतो म्हणून लागतं. तसंच चांगल्या गोष्टी जर तुम्ही सतत करत गेला तर नक्कीच तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होतो आणि एक आनंदी राहण्याची, हसरं राहण्याची वृत्ती ही आपोआप तुमच्यामध्ये येत असते. तर अशा एक घराघरातली स्त्री हसली पाहिजे अशा उद्देशानं मी हे जास्त कार्य करत असते आणि करण्याचा प्रयत्न करते. घरातील स्त्री हसत असली की कुटुंब कसं प्रसन्न असतं ना. तर या प्रत्येक महिलेला हसवण्याचं कार्य हे करतात. खरंच तुमचं कार्य खूप छान आहे. या कार्याला माझा सॅल्यूट आहे मॅडम. आणि प्रत्येकांना तुम्ही हसत ठेवता आणि हसल्यानं आयुष्य वाढतं. त्यामुळं आयुष्य वाढण्यासाठी नक्कीच तुमची मदत होत आहे सगळ्यांना. हे कार्य करत असताना याचबरोबर तुम्ही समाजकार्यसुद्धा खूप करता. आम्ही खूप ऐकले आपल्याबद्दल. खूप करते असं नाही, पण मुळात हे जे मी हास्याचं जे करते ते सुद्धा मी समाजकार्यच म्हणून करते. म्हणजे आत्तापर्यंत मी जे एवढं हे कार्य केलेलं आहे किंवा क्लब काढलेले आहेत किंवा जाऊन शिकवलेलं आहे अनेक ठिकाणी, तर यासाठी मी एक नया पैसासुद्धा कोणाकडून घेतलेला नाही आहे किंवा जाऊन मी शिकवते तर कधी त्याचं मी पेट्रोलचे सुद्धा पैसे मी कोणाकडून घेत नाही. एक सामाजिक
कार्य म्हणूनच हे हास्याचं सुद्धा मी कार्य केलेलं वा, आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या संस्थेशी मी काही जॉईंट आहे. त्यातली वृद्ध सेवाश्रम सांगलीची एक संस्था आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या वृद्धांसाठी नियमित काही ना काहीतरी वाचन करावं किंवा निरनिराळ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, निरनिराळ्या प्रकारचं अन्नदान करावं किंवा इतर लोकांमार्फत तिथं काही जर चांगल्या गोष्टी चार करता आल्या तर त्या कराव्या. अशा प्रकारे वृद्धांसाठी मी करते. त्याच्यानंतर जायंट्स इंटरनॅशनलची मी डायरेक्टर आहे. तर त्या अनुषंगानं जायंट्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी सामाजिक काम, मग ते महिलांसाठी असू दे, वृद्धांसाठी असू दे, लहान मुलांसाठी असू दे, एड्सग्रस्त, कुष्ठरोगी, म्हणजे समाजाचे जे जे घटक आहेत, विद्यार्थी, कॉलेजची मुलं, या सगळ्यांसाठी त्यांची गरज बघून त्यांना स्वतःतर्फे किंवा इतरांच्याकडून तिथं त्यांना काही करता येईल अशा प्रकारचं कार्य करते. तसंच रोटरीचा इनरव्हील जे स्त्रियांसाठी आहे इनरव्हील ग्रुप, त्या इनरव्हीलची पण मी 5 वर्ष प्रेसिडेंट राहिलेली आहेत. आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक प्रकारचं समाजकार्य हे सतत वर्षानुवर्ष आपण करतोय आणि करीत राहणार आहे. खूप छान. तर तुम्ही समाजकार्यसुद्धा करताय, हास्ययोगाचं सुद्धा करताय, त्याचबरोबर मग तुम्ही एवढं सगळं करत असताना आजपर्यंत तुमचं अचिव्हमेंट काय काय आहे? बरंच काही केलं असणार आहे तुम्ही. हो, बऱ्यापैकी. म्हणजे मी म्हटलं ना की एखाद्या गोष्टी जर तुम्ही कंटिन्यू करत राहाल किंवा त्यात जर सातत्य राहिलं तर लोकांचं पण आपोआप तुमच्याकडं लक्ष जायला लागतं. तर जेव्हा मी आता हे 12-13 वर्ष ह्या गोष्टी करते आहे तर खरोखर त्याची समाजानं खूप चांगली दखल घेतली. म्हणजे जग तुमच्याकडं खरंच खूप लक्ष ठेवून असतं की केव्हा तरी केलंय, एक 6 महिने केलंय, तुम्ही आलाय कुठंतरी उजेडात, असं नाही. तर जी सातत्यानं करणाऱ्या व्यक्ती आणि खूप सारी अवॉर्ड मला मिळाली. महाराष्ट्र वृत्तदर्शननं पण माझी यासाठी खूप चांगली मुलाखत घेऊन मला प्रसिद्धी दिलेली होती. सकाळ मीडियाचं मला अवॉर्ड मिळालेलं आहे, हिरकणी अवॉर्ड मिळालेलं आहे, लोकमतचं जे असते वुमन अचिव्हर अवॉर्ड ते मिळालेलं आहे. मला त्याच्यानंतर ऑरेंज FM वुमन इन्स्पायर अवॉर्ड मिळालेला आहे. निरनिराळ्या संस्थांच्या तर्फे पण खूप ठिकाणी अवॉर्ड मिळाले. आणि ज्या हास्ययोगामध्ये मी काम करते तुम्हाला सांगते त्याचं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हे मला मिळालेलं आहे. स्वतः मी म्हणजे ऑल इंडिया कॉन्फरन्स हास्ययोगाची, लाफ्टर योगाची आणि लाफ्टर योगाची वर्ल्ड कॉन्फरन्ससुद्धा मी स्वतःने अटेंड केलेली आहे. आणि मग निरनिराळ्या ठिकाणी त्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवायचं आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं असं हे असतं आणि सुरू आहे. आणि ज्या जायंट्सविषयी मी म्हणते तुम्हाला की जायंटच्या माध्यमातून मी समाजकार्य केलं तर जायंट्स त्याचंही कुठंतरी मोजमाप करतं आणि ठेवतं. तर ह्या वर्षीचं पूर्ण भारतामधून आउटस्टँडिंग डायरेक्टर हे अवॉर्ड मला नुकतंच परवा मिळालेलं आहे. त्रिवेंद्रम या ठिकाणी मला मिळालेलं आहे ते. तर हे आपण काही चांगलं कार्य करत गेलं की समाज त्याच्या दसपटीनं आपल्याला परत देत असतो, याच्यावर माझा खूप विश्वास आहे. 100%. तुमचं कार्यच इतकं महत्त्वाचं आहे, इतकं छान आहे, समाजही त्याच्यापुढं असं म्हणजे हे होतं की म्हणजे त्याला जबरदस्तीनं का होईना पण तुमची दखल घ्यावीच लागते, कारण एवढं छान कार्य करणं इग्नोर कोणीच करू शकत नाही आहे. त्यामुळं तुमचं कार्य खूप छान आहे. तुमचं मग बालपण कसं गेलं आम्हाला ऐकायला आवडेल. बालपण तसं म्हणाल तर अगदी खेडेगाव होतं, म्हणजे वडूज म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे. तर तिथं आधी खरं म्हणजे थोडं बालपण गेलं, परंतु मग वडील STला डेपो मॅनेजर असल्यामुळं सातारला होते. मग पहिलं बऱ्यापैकी शिक्षण सातारला, नंतर त्यांची तासगावला ट्रान्सफर झाली, त्यामुळेच शिक्षण तासगावला झालं. लग्न लवकर झालं, पण लग्नानंतर मी उरलेलं कॉलेजचं शिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचं होतं मला. पोस्ट ग्रॅज्युएट तरी आपण असावं ही इच्छा होती. आणि मग लग्नानंतर मी मुलं 2 झाल्यावरती MA केलेलं आहे. पण मला खूप आवड होती, म्हणजे नाही करण्याची जिद्द जर आपल्या मनामध्ये असेल ना तर ती मुलं होऊ देत किंवा मुलांची लग्न होऊ देत, आपण ती जिद्द पूर्ण करणार. आपण माणूस हा अजन्म विद्यार्थी आहे, त्यामुळे शिकेल तितकं कमीच आहे. आणि तुम्ही तुमची स्वप्न साकारलेली आहेत, ते प्रत्यक्षात आणलेली आहेत, त्यामुळे तुमचं खरंच खूप कौतुक करावं तितकं कमीच आहे. हे हसण्याच्या पाठीमागे आणि परत समाजकार्याबरोबर तुमच्या आवडीनिवडीसुद्धा आगळ्या वेगळ्या काही आहेत का? आवडीनिवडी आहेत. एकतर मला माणसं खूप जोडायला आवडतं आणि शक्यतो जोडलेली व्यक्ती माझ्यापासून तुटू नये, तुटत नाहीच आहे पण तुटू नये यासाठी पण माझा सतत प्रयत्न असतो.
पाककलेमध्ये पण खूप अवॉर्ड पूर्वी मिळालेली आहेत. आता हल्ली भागच घेत नाही मी. तर खरोखर म्हणजे स्वयंपाक हा तर प्रत्येक स्त्रीचा दागिनाच आहे आणि ते तर प्रत्येक स्त्रीनं तिथं केलंच पाहिजे. तर आवड आहे पदार्थ करण्यात आणि लोकांना ते खाऊ घालण्याची पण आवड आहे. वाचन पण मला खूप आवडतं. वाचन आवड आहे म्हणून तर पुस्तिका म्हणजे वाचनाची पण खूप आवड आहे. नृत्य आवडतं. म्हणजे मी कधी कुठं शिकलेली नाही किंवा कुठल्या क्लासला जात नाही, पण त्या वेळेला महिला मंडळात किंवा जिथं जिथं काही असेल तर त्यावेळेपुरतं का विना शिकून करण्याची ती पण एक आवड आहे मला. बऱ्याचशा आवडी आहेत आणखी. म्हणजे दररोजच्या जर्नीतून तुम्ही स्वतःला सुद्धा जपताय. आवडीनिवडी ही जपणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपण आमच्या दैनंदिन जीवनातून एवढं सगळं धडपडीतून आपण स्वतःला विसरतो. तर त्या आवडीनिवडी जपल्या तर कधीतरी थोडा आपल्यालाही उजाळा मिळतो ना. त्यासाठी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेच. तर एवढं सगळं तुम्ही आजपर्यंत अचीव केलात, सगळं तुमचं छान चालू आहे आणि याच्यानंतरचं फ्युचर प्लॅन काय आहे हे ऐकायला आवडेल. फ्युचर प्लॅन आता सामाजिक म्हणाल तर मला ज्येष्ठ नागरिकांसाठी करायचं आहे की तो एक समाजाचा खूप इम्पॉर्टंट घटक आहे असं मला वाटतं. खूप सारं ज्ञान आणि खूप सारा त्यांच्या वेळेचा उपयोग आपण समाजासाठी करून घेऊ शकतो. पण त्यांच्याही खूप काही अडचणी वगैरे असतात किंवा काही त्यांना कलात्मक काही त्यांच्यासाठी करता आलं, त्यांना काही मनोरंजनाचे कार्यक्रम त्यांच्याकडून करून घेता आले किंवा त्यांच्यासाठी जर काही आपल्याला करता आले. तर नुकतीच मी ज्येष्ठ नागरिक झालेली आहे, तर त्यामुळं परवाच मी ज्येष्ठ नागरिकाच्या ह्याच्यामध्ये हे केला. तर तर त्या दृष्टीने मी बघितलं तिथलं सगळं. तर त्यांच्यासाठी पण खूप करण्यासारखं आहे. आणि ज्या काय म्हणजे आपण म्हणजे खालच्या म्हणायचंच नाही, पण ज्या मोलकरणी पण म्हणूया नको, ज्या घरकाम करणाऱ्या खूप आहेत असंख्य स्त्रिया, तर त्यांना पण काहीतरी एक एंटरटेनमेंट असावं किंवा त्यांना पण आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं हे असावं म्हणून एक सदाबहार म्हणून मी ग्रुप आमच्या तिकडच्या साईडला सुरू केलेला आहे. परंतु त्यामध्ये इतरही महिला आहेत. तर फक्त खास त्या महिलांसाठी मला काहीतरी कार्य करायचं आहे की त्यांची म्हणजे त्यांना एक महिन्यातनं एखाद दुसरा दिवस त्यांच्यासाठी मिळावा की एरवी त्या सुट्टी घेतात तर त्या दिवशी त्यांनी 1-2-3 तास सुट्टी घ्यावी आणि त्यांनी हे करावं. तर अशा बायकांचे नंबर घेऊन मी बऱ्यापैकी ग्रुप आता केलेला आहे. तर अशा या 2 घटकांसाठी. आणि दररोजच्या छोट्या मोठ्या कामात बिझी असणाऱ्या महिलांना सुद्धा हसण्याची गरज आहे. त्या रोजच्या स्ट्रगलच्या जीवनातून थोडंसं स्वतःला वेळ कमी देतात. अशा महिलांसाठी आठवड्यातून एखादा दिवस 1-2 तास तरी त्यांनी वेळ काढावा आणि त्याने हसला पाहिजे. यासाठी यांनी स्वतः ग्रुप तयार केलेला आहात आणि त्यांना हसवण्यासाठी हे तुमचं स्वप्न नक्कीच साकार होईल. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि माझ्याशी छान मुलाखत दिलीत आणि बोललात. मला सुद्धा खूप छान वाटलं. सो इथं आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. आभार म्हणते. थँक्यू. चला तर मग आज 4 मार्च रोजची मुलाखत इथेच आपण थांबतोय आणि 5 मार्च उद्याची मुलाखतमध्ये नवीन अशी एक आगळी वेगळी महिला घेऊन जी कर्तृत्ववान आहे अशा महिलेला आपण भेटणारच आहोत. तर आज आपण इथे राजीनामा घेऊयात. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट, अँकर अनिता आवटी आणि सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक्स एरंडोली. थँक्यू.